नमस्कार. तंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आत्ता आपण अशा विषयावर बोलणार आहोत की नाशिक फाटा ते भोसरी जेगणे साम्राज्य चौक या रस्त्यावरती जी अनधिकृतपणे रिक्षा वाहतूक करतायत त्याकडं भोसरी वाहतूक विभाग का दुर्लक्ष करतं याचा आपल्याकडे पुरावा आहे. कारण आज आपण जेव्हा भोसरीवरून नाशिक फाट्याकडे जात होतो त्यावेळेला रिक्षामध्ये जात असताना तो रिक्षा पूर्णपणे हाऊसफुल भरलेला होता. पुढे 2 माणसं, पाठीमागे 4 माणसं, त्याच्या पाठीमागे 4 माणसं, अशा पद्धतीने हाऊसफुल तो रिक्षा भरलेला होता. जिथं 4 ची क्षमता असते त्या ठिकाणी साधारणतः 9, 10, 11, 12 अशी लोकसंख्येतून तो रिक्षा भरला जातो आणि ती वाहतूक केली जाते. याच्यातून जे नागरिक त्या रिक्षामध्ये बसतात त्यांच्या जर जीवितास काही हानी पोचली, आघात झाला, अपघात झाला तर याला रिक्षा चालक जबाबदार असतील का, हा सुद्धा आपल्याला प्रश्न आहे. आणि दुसरं, वाहतूक विभाग म्हणतो आम्ही कारवाई करतो, परंतु आज एका रिक्षा चालकाने स्पष्टपणे आपल्याकडे त्याचं बोलणं आपल्याकडे कैद झालेलं आहे कॅमेरामध्ये, की तो म्हणतोय आम्ही वाहतूक विभागाला महिन्याला 1000 रुपये आम्ही त्या ठिकाणी देतो आणि शेकडो रिक्षे या ठिकाणी वाहतूक करतात. आम्ही महिन्याला त्या वाहतूक विभागाला जो काही आम्ही हप्ता, जे काही आम्ही पैसे आम्ही त्या ठिकाणी पेड करतो ते महिन्याला 1000 रुपये आम्ही त्या ठिकाणी पेड करतो असं त्या ठिकाणी रिक्षा चालकाने आपल्याला सांगितलेलं आहे. अशा जर प्रकारे अनधिकृतपणे असा रिक्षा चालू दिला जात असेल आणि या सर्व प्रकाराकडे जर वाहतूक विभाग दुर्लक्ष करत असेल तर जे कोणी यामध्ये चुकीचे आहेत, म्हणजे अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील किंवा अनधिकृतपणे रिक्षा चालवणारे रिक्षा चालक असतील, यांच्यावरती जर तात्काळ कारवाई झाली आणि हा सर्व प्रकार जर बंद झाला तर कुठंतरी वाहतूक सुद्धा सुरळीत चालण्यासाठी मदत होईल. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.